हिंदीची गरज आहे कोणाला? या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही. या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो. त्याच्याबरोबर हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि तिथे इतर सरकार करते. एका ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि एका ठिकाणी मराठीची गळचेपी करायची, हे कुठलं धोरण आहे? आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका. संपर्क सूत्राची गरज काय? तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधा, आम्ही मराठीत साधू, आम्ही इतरांना आमच्या भाषेची दखल घ्यायला लावू. आमच्याकडे इंग्रजी आहे, द्विभाषा सूत्र आम्हाला हवंय. सन्माननीय राजसाहेबांनी या बाबतीतली भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोखठोकपणे काल मांडली. अमित साहेब ठाकरेंच्या आम्हाला या बाबतीतल्या सूचना आहेत. हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन इथेच अजून हे अंतिम नाही. याच्यानंतर SCERT असेल, महालभारती असेल, इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी भुसे असतील, या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हा इशारा आहे. पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही, एकही पुस्तक विकून देणार नाही. शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून देणार. आम्ही हिंदू आहोत. या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीची सक्ती केली जाते. हिंदी आणि हिंदूचा काय संबंध? आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय. हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, महात्मा फुलेंनी केले. हे सगळं आमच्या हिंदू धर्मासाठी, इथल्या मराठी लोकांसाठी केले आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली आहे.